महाराष्ट्रात जाहीर झालेल्या ऐतिहासिक कर्जमाफीमध्ये तितकीच ऐतिहासिक माहिती आता समोर आली आहे। कारण कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये चक्क मुंबईतल्या काही रहिवाशांचा समावेश असल्याचं समोर आलंय। काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली, पण त्यात मुंबई शहरातल्या 694 आणि मुंबई उपनगरातल्या 119 शेतकऱ्यांचा समावेश आहे। त्यामुळे मुंबईत अशी शेती करून थकबाकीत गेलेले शेतकरी नक्की कोण असा साहजिक सवाल आता समोर आलाय। मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटनुसार सर्वाधिक लाभार्थी हे बुलडाणा जिल्ह्यातले असून त्या पाठोपाठ यवतमाळ आणि अहमदनगरमधल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालाय। आणि आता इतकी संदिग्ध माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाल्यानंतर त्यांनी देखील या प्रकरणी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे। हे शेतकरी कोण आहेत याची माहिती घेऊन अंतिम यादीमध्ये स्पष्टता येईल असं गुळमुळीत उत्तर यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलंय। आपण मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण बघतोय। मुंबईत शेतकरी आहेत का हा प्रश्न मलाही पडला होता, तसं मी अधिकाऱ्यांना विचारलं देखील असं मुख्यमंत्री म्हणतायत। आता जाहीर केलेली यादी प्रस्तावित लाभार्थ्यांची आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाची चौकशी करूनच त्याला कर्जमाफी दिली जाईल। मुंबई आणि उपनगरातील शेतकऱ्यांची जमीन मुंबई लगत असण्याची शक्यता आहे, ही एक शक्यता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली आहे। पुढे ते असंही म्हणतायत की या शेतकऱ्यांनी मुंबईतील राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतलं असण्याची शक्यता आहे आणि तिथून ही नावं आलेली असावीत। कर्जमाफी करताना प्रत्यक्ष चौकशीत सर्व गोष्टी स्पष्ट होतील। आणि याच प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आता मुंबईतून आपल्यासोबत आहे। ऋत्विक, तू जिल्हा बँकेचे अधिकारी, सरकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधलेला आहेस। मुंबईतले हे शेतकरी नेमके कोण आहेत, हे अधिकारी काय सांगतायत? रेश्मा, अधिकाऱ्यांशी, सरकारी अधिकाऱ्यांशी, बँकिंग मधल्या काही एक्सपर्टांशी आपण चर्चा केली। त्यानंतर जी माहिती समोर येते ती अशी आहे की मुंबईमध्ये वास्तव्य करत असलेली काही लोक जे आहेत, ज्यांची शेती खरं तर मुंबई उपनगरात किंवा ठाणे, नवी मुंबई अशा गावठाणांमध्ये आहे, इथे शेती असणारे मात्र कर्ज त्यांनी मुंबईतल्या राष्ट्रीयकृत बँकातनं घेतलं असावं असे व्यक्ती आहेत, त्यांचे आकडेवारीत समावेश झाला असावा। मात्र ही यादी जी समोर आलेली आहे लाभार्थ्यांची, ही फायनल यादी नाहीये, तर ही पोटेन्शियल जे लाभार्थी असणार आहेत त्यांची यादी आहे। आणि ह्या पोटेन्शियल लाभार्थ्यांची कर्ज देता वेळेस पूर्ण तपासणी केली जाईल, चौकशी केली जाईल सरकारकडनं आणि त्यानंतरच हे कर्ज वितरित करण्यात येईल। या संदर्भात आता आपल्याबरोबर बोलण्यासाठी विश्वास उतगी आहेत आणि ते आणखीन प्रकाश टाकतील या सगळ्या प्रकरणावरती। काय नेमकं प्रकरण सर, ज्या पद्धतीने ही यादी समोर आलेली आहे, काय म्हणाल? मुंबईत आणि मुंबईच्या उपनगरात शेतकरी आहेत, जसं निवडणुका होतात, सार्वत्रिक होतात, राज्यस्तरावर होतात किंवा नगरपालिकाच्या होतात, आणि आपण बघतो की बोगस निवडणुकादारांच्या याद्या किंवा निवडणूक यादीमधली माणसंच गळलेली आहेत, हे प्रकार आपण अनुभवतो। तसंही ते सरकारने स्वतःच शेतकऱ्यांच्या, म्हणजे कर्ज लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या याद्या केलेल्या दिसत आहेत। आता महाराष्ट्रामध्ये शेती आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी हा महत्त्वाचा विषय आहे, जो आम्ही सुकाणू समिती म्हणून लावून धरला आहे। या ठिकाणी सरकारने स्वतःच एक यादी तयार केलेली दिसते आणि जी तद्दन बोगस आहे असं वरकरणी स्पष्टपणे दिसतंय। कारण का देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवरती ते जाहीर केलेलं आहे आणि एवढा सगळा अभ्यास करून त्यांनी ह्या बोगस याद्या का म्हणून जाहीर कराव्यात? आणि म्हणजे लबाडीची गोष्ट ही सरकारची की मुंबई शहरामध्ये कर्ज घेऊन परत न करणारा शेतकरी आहे आणि तो बँकांच्या नाकाखाली वावरतोय, हे बँकांना तरी माहिती असलं पाहिजे की नको? मुळात SLBCची जी बैठक झालेली होती, त्या SLBCच्या बैठकींमधून हे आकडे समोर आलेले आहेत। मुंबईच्या कलेक्टरने हे आकडे दिलेले आहेत, त्यामुळे हे आकडे अधिकृत असल्याचं सांगितलं आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शित केलेली यादी आहे, त्यामुळे यावरती शंका उपस्थित करण्याला वाव आहे खरं? शंकेला तर भरपूरच वाव आहे, कारण कलेक्टरकडून तुम्ही यादी घेता, मग बँकांकडून यादी घेतली तर प्रत्येक बँकेने आपल्या यादी जाहीर कराव्यात ना। ज्या बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतली तर कप्पर आणि नरिमन पॉईंट आणि दादाचा शेतकरी कोण आहे ते बघू तरी द्या आम्हाला। आणि मग त्याची कर्जमाफी जर मुख्यमंत्री करणार असतील तर पुणतांब्यापासून नाशिकपर्यंत किंवा यवतमाळला आत्महत्या करणारे जे लोक आहेत त्यांची यादी सरकारकडे आहे का? शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची यादी बनवली आहे का?
5 लाख कॉम्पेन्सेशन देण्याकरता मुंबई शहराच्या शेतकऱ्यांची यादी तुम्ही कलेक्टरकडून घेता. माझं म्हणणं हे तद्दन बोकस आहे. हे कसं आहे माहिती आहे का की प्रायोरिटी सेक्टरचं लेंडिंग हे 40% व्हायला पाहिजे आणि 18% शेतीचं कर्ज दिलं पाहिजे असा जो रिझर्व्ह बँकेकडून नियम आहे. तर ICICI सारख्या प्रायव्हेट सेक्टर बँका, ॲक्सिस बँका किंवा अन्य ज्या HDFC सारख्या बँका या काय करतात की कप परेड, नरिमन पॉईंट या ठिकाणी मायक्रो फायनान्स कंपन्यांना शेती करता कर्ज देतात आणि मग आपला कोटा पूर्ण झाला असं जाहीर करतात. ही जशी फसवणूक आहे आणि ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जशी चालू देते आणि त्याच्या आकडे पण SLBC मध्ये येऊ शकतात, तसे हे आकडे SLBCच्या परवाच्या मीटिंगमधून आले असतील. तर अशा आकड्यांवरती जो खरोखर मरतोय शेतकरी त्याने का म्हणून विश्वास ठेवावा आणि या सरकारच्या नियतीवरती का विश्वास ठेवावा. त्यांची नियत साफ नाही, त्यांचा हेतू साफ नाही आणि या लिस्टा पण खोट्या आहेत. दिशाभूल करणारी जर आकडेवारी असेल तर या बँकांवरती काही कारवाई होऊ शकते का? काय कारवाई केली पाहिजे असं तुमची मागणी? आता देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवरती हे आकडे दिलेत. हे आकडे आता आमच्याकडे पण आलेले आहेत. आम्ही 10 तारखेपासून शेतकऱ्यांचा जागर सुरू करतो आहोत, प्रबोधनाचा, आणि नाशिकपासून सुरू करतोय. आणि आज तारीख आहे 4 तारखेपासून 10 तारखेपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातले जे आकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि कलेक्टरकडून त्यांनी घेतलेत किंवा SLBC कडून घेतले असतील याचं व्हेरिफिकेशन आम्ही पण करू. आणि असे शेतकरी जे सरकारच्या जवळचे आहेत, जयाजी सुर्वे जसे जवळचे निघाले, संदीप गिड्डे जसे जवळचे निघाले, तसे जवळचे कोणी शेतकरी आहेत का हेही तपासायला लागेल. आणि मग जागर करताना आम्ही हेही तपासून बघू की आम्हाला माहिती आहे की 82,000 कोटीची एकूण कर्जमाफी अपेक्षित आहे आणि सरकार फक्त 40 लाख लोकांचं, 34,000 लोकांचं सिलेक्टिव्हली कर्जमाफी करणार आहे आणि ते पण 1.5 लाखाचं, म्हणजे ते तोंडाला पाणी पुसणार आहे. तर आपण बघू शकतो रेश्मा, या ठिकाणी ही आकडेवारीच फसवी आहे असं स्वतः विश्वास उतगी सांगतायत, जे खरं तर सुकाणू समितीचे सदस्य आणि बँकिंग सेक्टर मधले सुद्धा तज्ज्ञ आहेत. रेश्मा, नक्कीच ऋत्विक, आणि मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष घालतील. हे 813 शेतकरी मुंबई आणि उपनगरातले कोण आहेत याची सविस्तर चौकशी होईल अशी अपेक्षा करूयात. ऋत्विक, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल.